नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ, बीड येथून। राशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू व तांदूळ आल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने आज बीड येथील तहसीलदार यांना तो देण्यात आला भेट। खरंच हा निकृष्ट दर्जाचा गहू तांदूळ माणूस खाण्यायोग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अरे गोरगरिबांच्या राशन मध्ये माती टाकणाऱ्या प्रशासनाचं काय अरे गोरगरिबांच्या राशन मध्ये माती टाकणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? अरे हे असलं राशन अधिकारी खाणार का? आता त्यांना खाऊन दाखवा म्हणा। अरे हे गोरगरिबांच्या राशन मध्ये माती टाकणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? अरे गोरगरिबांच्या राशन मध्ये माती टाकणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे गोरगरिबांना माती खाऊ घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? काल आम्ही अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील गोपन दुकानाला भेट दिली असता तेथील सामान्य नागरिक ना राशन वाटप होत होती म्हणून आम्ही बघायला गेलो। तर त्या सामान्य नागरिकांना राशन देत असताना अशा प्रकारचं राशन हे सामान्य नागरिकांना दिले जाते। आणि ज्यावेळेस आम्ही प्रश्न केला किंवा हे सामान्य नागरिक राशन खाऊ शकतात का, तर नाहीत खाऊ शकत। मग घेतात का? सरकार देते म्हणून घेतो आणि राशन दुकानदारांची असे गमलाने ते फुकट दिलं जाते म्हणून घेतात। आम्ही सांगतो जर गोरगरिबांकडे पैसे असतील तर असलं राशन घेतलं नसतं। हे गोरगरीब नागरिक स्वतःला जगण्यासाठी असं राशन घेतात आणि त्या राशन मध्ये हे प्रशासनाचे अधिकारी आणि यंत्रणा माती टाकून ते गोरगरिबांच्या राशन मध्ये माती आणि खडे वाळू टाकून हे त्यांना राशन दिलं जातं। या लोकांवर कारवाई का होत नाही म्हणून आज हे राशन आम्ही तहसीलदार साहेबांना भेट देण्यासाठी आलोय आणि त्यांना विनंती करणार आहोत की तहसीलदार महोदय, आपण हे राशन खाऊ शकता का? जर आपण हे राशन खाऊ शकत नाही तर येथील जनता कशी खाईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे। आम्ही याच्या अगोदर देखील तहसीलदारांना निवेदन दिलं होतं, इथं खिचडी शिजवली होती, त्याच्यावरती कशी काय कारवाई झाली त्याची देखील आम्ही विचारणा करणार आहोत।